श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. स्वामी भक्तांनो, एक वेळ अशी येते जेव्हा माणूस संपतो पण त्याची श्रद्धा उरते. जेव्हा सर्व दार बंद होतात तेव्हा एकच दार उरतं, स्वामी समर्थांचं. ही आहे त्या एका भक्ताची कथा ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण श्रद्धेच्या एका ठिणगीने तो पुन्हा उभा राहिला. स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचं आयुष्य शून्यवरून 100ला पोहोचलं. ही आहे स्वामी कृपा संदेश. एकदा ऐका आणि स्वतःला शोधा. शरीर थकलं होतं, मन हरवलं होतं, आयुष्याचं गणित कोलमडलं होतं, पण एक आवाज आला, जाऊ नकोस रे, मी आहे ना. त्या क्षणाने आयुष्य बदललं. ही केवळ कथा नाही, ही आहे एका भक्ताच्या श्रद्धेची चैतन्यदायी मशाल. एक तरुण भक्त जयदीप, जो अत्यंत भावनिक प्रेमळ स्वभावाचा होता. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होता त्याची पत्नी स्नेहा. लग्नानंतर काही काळ त्यांचे आयुष्य अतिशय सुंदर होते, पण हळूहळू स्नेहाच्या वागण्यात बदल दिसू लागले. जयदीपने हे दुर्लक्ष केलं, कारण त्याचा विश्वास होता. नातं म्हणजे दोघांमधला विश्वास आणि समर्पण. पण नात्यात जेव्हा सत्याऐवजी भ्रम मोठा होतो तेव्हा मनावर आघात होतो. स्नेहा काही दिवस घराबाहेर जात वेळ घालू लागली. फोन कॉल्स, मेसेजेस लपवून ठेवणं सगळं जयदीपच्या डोळ्यासमोर होतं. पण त्याने स्वतःला सांगितलं, माझा संदेह चुकीचा असेल. परंतु एक दिवस त्याच्या हातात एक पुरावा लागला. स्नेहा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होती. नात्यावरचा विश्वास खचला. जयदीपची मनस्थिती ढासळली, पण तो कोसळला नाही, कारण त्याच्या मनात एक ठाम श्रद्धा होती, स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत. जयदीपने अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वामी समर्थांच्या चरणामध्ये शरण केलं. त्याने पांडुरंग, दत्तगुरू आणि स्वामी समर्थ यांची सातत्याने आराधना सुरू केली. प्रत्येक संकटात त्याने एक गोष्ट अनुभवली, भगवंत आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण कधीच त्यांना एकटे सोडत नाहीत. त्यांच्या पश्चातापात फक्त पत्नीबद्दल नव्हे तर स्वतःच्या दुर्बलतेबद्दल होता. का मी वेळेवर स्पष्टता मागितली नाही, का मी सहन केलं ते जे अपमानास्पद होतं. एक दिवस जयदीप एका सत्संगात सहभागी झाला. तिथे एक वृद्ध स्वामी भक्त म्हणाले, जे आपलं नसतं ते जितकं लवकर निघून जातं तितकंच ते आपल्यासाठी चांगलं असतं, पण जे खरं आपलं असतं ते संकट सोसूनही आपल्या जवळ राहतं. जयदीपच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, स्नेहा गेली, पण त्याचं आत्मभान, त्याची श्रद्धा आणि त्याचे जीवनाचे खरे मार्गदर्शक स्वामी समर्थ त्याच्या जवळच आहेत. जयदीपने मग सामाजिक कार्य सुरू केलं. गरीब मुलांना शिक्षण, वृद्धांना आधार आणि सत्संगाच्या माध्यमातून लोकांमध्ये श्रद्धा वाढवण्याचं काम त्याने सुरू केलं. आणि तिथे त्याला अनुभव आला, जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात प्रकाश देतो तेव्हा आपलं आयुष्य आपोआप उजळतं. त्याच्या आयुष्यात एका नव्या स्त्रीचा प्रवेश झाला, गौरी. गौरी ही एक समर्पित भक्त होती, पण जयदीपने कोणताही निर्णय घाईने घेतला नाही. त्याने वेळ दिला आणि स्वामी समर्थांच्या इच्छेनुसार काही वर्षांनी दोघे विवाह बंधनात अडकले. कधी काळी ज्याच्या मनात काळोख भरलेला होता तोच आज हजारोंच्या जीवनात प्रकाश देत होता. जयदीप सांगतो, स्वामींचं नामस्मरण म्हणजे अंतर्मनाची मशाल. एकदा का ती पेटली की अंधार राहत नाही. त्याच्या जीवनातले चमत्कार अंगणित होते.
पण त्याने त्यांना चमत्कार न म्हणता कृपा मानलं. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक दुःखाचा एक हेतू असतो. प्रत्येक गमावलेली गोष्ट एक शिकवण देऊन जाते. पण जो मला आठवतो त्याचा मी कधीच हात सोडत नाही. स्वामी समर्थ तुमच्याशी आज एकच गोष्ट सांगू इच्छितात. तुम्ही जिथे जिथे तुटता तिथे तिथे मी असतो. तुम्ही जिथे जिथे गमावता तिथूनच मी तुम्हाला नव्याने उभं करतो. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि तुमचं मन माझ्या चरणामध्ये अर्पण करा. जयदीपच्या सेवाभावी कार्याचा प्रसार गावोगाव होत होता. गरिबांना औषध, वृद्धांना जेवण आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना आधार देणारा हा तरुण लोक त्याचं कौतुक करत होते. पण प्रसिद्धीमुळे जेवढं प्रेम मिळत होतं तेवढाच मत्सरही वाढतो. एका संध्याकाळी त्याच्या ऑफिसमध्ये काही लोकांनी धाड घातली. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून त्याच्यावर फसवणूक व देणगी गैरवापर याचे खोटे आरोप लावण्यात आले. जयदीप गोंधळला नाही. त्याने त्या अधिकाऱ्यांना शांतपणे सर्व हिशोब दाखवला. मात्र समाजात अफवा वेगाने पसरत होती. जयदीप पैसे खातो, स्वामींच्या नावाखाली धंदा करतो. त्याचे काही जुने मित्रही त्याच्यावर शंका घेऊ लागले. काही लोकांनी आश्रमातून निघून जाणं पसंत केलं. त्या रात्री खोलीत एकटाच बसून तो थरथरत होता. डोळ्यातून पाणी ओघळत होतं. मनात फक्त एकच सवाल, स्वामी खरं काम करतोय तरी मीच का आरोपाखाली? तेवढ्यात तो डोळे मिटतो आणि स्वप्नात श्री स्वामी समर्थ प्रकट होतात. स्वामींचं तेजस्वी रूप त्याला म्हणतं, जयदीपा, परीक्षेतूनच भक्त शुद्ध होतो. तुझं मन शुद्ध आहे. पुढचं पाऊल तुझं नाही, आमचं आहे. तू फक्त विश्वास ठेव. त्या क्षणी जयदीप चटकन उठतो. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेज येतो. दुसऱ्या दिवशी अचानक त्याला एका उद्योगपतीकडून मदतीचा प्रस्ताव येतो. जयदीपचा ट्रस्ट अधिक मोठ्या प्रमाणात सेवा करू लागतो. वृद्धाश्रम, गुरुकुल आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी आधार. काही वर्षांनी स्नेहा, जी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असते, जयदीप समोर येते. ती विनंती करते, माफ करशील का? जयदीप क्षणभर शांत राहतो आणि उत्तर देतो, मी तुला दोष दिला नव्हता कधीच. माझं मन आधीच स्वामींच्या चरणी दिलं आहे. तो तिला माफ करतो, पण आपल्या आयुष्यात पुन्हा सामील करतो का हे आपण ठरवू शकतो. जयदीप आणि गौरी मिळून ग्रामीण भागात आश्रम उघडतात. तिथे हजारो जण स्वामींच्या नामस्मरणातून जीवन बदलतात. एका अंध मुलाला दृष्टी प्राप्त होतो. सर्वजण म्हणतात हे चमत्कार आहे, पण जयदीप म्हणतो, हे चमत्कार नव्हे, ही कृपा आहे आणि ही कृपा सगळ्यांवर आहे. फक्त ती अनुभवायची श्रद्धा लागते. जयदीपच्या जीवनाच्या अखेरीस तो सर्व अनुभव एका ग्रंथात लिहू लागतो. स्वामी कृपा गाथा. ग्रंथ लिहून पूर्ण होतो तेवढ्यात एक दिवशी स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लख्ख होतो आणि त्याला पुन्हा स्वप्नात दर्शन होतं. स्वामी म्हणतात, तू फक्त एक कथा लिहिलीस नाही, तू हजारोंच्या आयुष्यात दीप लावला आहेस. स्वामी भक्तांनो, आपल्याला आज हे बघायला भेटलं की परिस्थिती कितीही वाईट असली, कितीही विकट असली, पण जर आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ.